नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर आपला आजचा विषय आहे, जनावरांना हिरवा चारा लागतो. आपण बाजारात पाहू शकतो जनावरांच्या वाढीसाठी भरपूर प्रकारचे पशुखाद्य असतात. तर आपल्याला वर्षभर पुरेल असा कोणता चारा आहे का? आपल्या शेतकरी मित्रांना जनावरांसाठी हिरवा चाराची आवश्यकता असते. पण ते असे वाण आहे का जे वर्षभर येऊ शकते की आपल्याला वर्षभर हिरवे गवत आपल्या जनावरांसाठी मिळू शकते? तर तो गवत आहे याचे नेपीर 11 हे वाण आले आहे. तर हे वाण म्हणजे आपल्या पुणे येथे डेव्हलप केलेले वाण आहे. तर बायप डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन मध्यवर्ती जिल्हा पुणे येथून हे वाण डेव्हलप झाले आहे. तर नेपीर 11 हे वाण बहुवार्षिक असे वाण आहे. तर या वाणामध्ये 7 ते 8% प्रोटीन म्हणजे प्रथिने असते. तर 20 ते 25% शुल्क पदार्थ आणि 50% डायजेस्टिव्ह म्हणजे जनावरांना जे खाल्ल्यानंतर पचू शकते असे पदार्थ असतात. तर वार्षिक पीक असल्यामुळे आपण याची लागवड कधी करू शकतो? तर हे म्हणजे 20°C तर 45°C या तापमानाला याची चांगली वाढ होते. जसजसे तापमान वाढत जाईल तसे या गवताची वाढ होत जाते. गवताच्या वाढीसाठी 20 ते 40°C और 45°C तापमान पूरक ठरते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात याची वाढ जास्त असते. तर या गवताच्या वाढीसाठी जमीन कशी लागते म्हणजे आपली माती बघायला गेली तर हलक्या आणि जास्त म्हणजे जास्त कसदार जमीन या गवताला वाढीसाठी जास्त चांगली ठरू शकते. तर आपली जमीन जर हलकी असेल तर त्यामध्ये आपण शेणखत किंवा स्फुरक पलाश याची मात्रा देऊ शकतो. तर जमिनीमध्ये आपल्याला पहिल्यांदा ह्याची नांगरणी कोपणी करावी लागेल. कारण ह्याचे मुळे आहे ना जास्त खोल जातात, त्यामुळे आपल्याला नांगरणी आणि कोपणी करावी लागेल. तर जमिनीमध्ये आपण शेणखतसुद्धा वापरणे आपल्याला नक्कीच फायद्याचे ठरू शकते. आपण लागवडच्या वेळी 75% नत्र देऊ शकतो. जसे शेणखत 10 टन हेक्टरी 10 टन आपण वापरल्यानंतर या गवताची वाढ चांगली होते. आणि आपण याची जेव्हा लागवड करू त्यानंतर लगेच ह्याला पाणी देणे आपल्याला नक्कीच फायद्याची ठरू शकते. तर आपण ह्याची पहिली कापणी हे कापणीमध्ये पाहायला गेलं तर ह्याची पहिली कापणी 60 ते 70 दिवसामध्ये केली जाते. आपण दुसरी कापणी 40 ते 45 दिवसांनी करावी. कारण जेवढं लवकर आपण कापणी करता तेवढं त्याला फुटवा लगेच फुटतो आणि फुटवा लवकर फुटल्यामुळे ह्याची वाढसुद्धा फास्ट होते. आपण वर्षातून 7 ते 8 वेळेस कापणी करू शकतो. म्हणजे दर 2 ते 1.5 महिन्याला याची कापणी करू शकतो. आणि आपण हेक्टरी 150 ते 200 टनापर्यंत याचे उत्पादन जाऊ शकते. आणि यामुळे आपल्याला हिरव्या चाऱ्याचा प्रश्नसुद्धा मार्गी लागेल. हत्ती गवत आणि बाजरी याच्या संकरित मिश्रणातून हे गवत तयार झाले आहे. ही जात बहुवार्षिक आहे, जास्त चारा देणे आहे. याची पाने रुंद आहेत आणि याची पाने रसदार असतात, जाड असतात. याची लागवड आपण कधी करू शकतो? फक्त हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर आणि जानेवारीमध्ये याची लागवड आपण 2 महिने करू शकत नाही, कारण ह्याचा थंडीमध्ये ह्याची वाढ थोडी मंदावते किंवा कमी होते. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि जर या वाहनाची आणखी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. मी लगेच व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेन. आणि ह्याची आपल्याला माहिती जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.